या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत शिवानी आणि अक्षरा अधिपतीला भेटण्यासाठी चाललेल्या असतात. तितक्यात अक्षराला आईचा कॉल येतो. आई तिला विचारत असते की अक्षरा बाळा कुठे आहेस तू, शाळा सुटली का आणि तू दुपारी व्यवस्थित जेवण केलंस ना, मी तुला फळंसुद्धा दिली होती ती तू खाल्ली की नाही. आणि आईचे इतके सारे प्रश्न ऐकून अक्षरा हसून म्हणते की हो आई, मी दुपारी व्यवस्थित जेवण केलं, तू काही काळजी करू नको, फक्त मला घरी यायला थोडा उशीर होईल. तर आई काळजीनेच विचारू लागते की अगं पण का, तू काही जादाचा तास घेणार आहेस का. आणि त्यावर अक्षरा म्हणते की नाही आई, तुला मी सांगितलं होतं ना की मी आज शाळा सुटल्यावर अधिपतींना भेटायला जाणार आहे. आणि ते ऐकून आई खुश होत म्हणते की हो बाळा, तू अधिपतींना जा भेटायला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर ते चिडले ना तर तू शांत राहा, उगाच त्यांच्याशी वाद घालू नको. तुमचं जे काही भांडण आहे ना ते मिटवूनच घरी ये. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते आणि फोन ठेवून देते. तर दुसरीकडे भुवनेश्वरी आणि दुर्गी अक्षरा आई होणार आहे ही बातमी कळाल्यापासून खूप घाबरलेल्या असतात. दुर्गी म्हणत असते की ताई, माझ्या मनात ना खूप शंका आहेत. जर हे सगळं अधिपतींना कळलं तर अधिपती त्या मास्तरडीला घरी घेऊन येणार आणि मग आपल्याला या घरातून बाहेर जावं लागणार. ही सूर्यवंशींची सगळी प्रॉपर्टीसुद्धा त्या मास्तरनीच्या आणि तिच्या मुलाच्याच नावावर होणार. मग आपण काय करणार ग, आपण तर रस्त्यावर येऊ. मला खरंच खूप भीती वाटते. आणि एक वेळ अधिपतींचं सुद्धा सोड, मात्र ही गोष्ट मोठ्या मालकांना कळाली तर ते तिला डोक्यावर घेऊनच नाचतील. आपलं काही खरं नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की दुर्गे, तुझी भीती कळते मला, पण तू काळजी करू नको. मोठ्या मालकांचा कसा बंदोबस्त करायचा त्याचा विचार मी करते. थोड्याच दिवसामध्ये त्यांचा बंदोबस्त होईल. पण एक गोष्ट तू लक्षात ठेव, काही झालं तरी ही बातमी आपल्या दोघींव्यतिरिक्त कोणालाही कळता कामा नये. त्यावर दुर्गी म्हणत असते की आपण तर नाही सांगणार कोणाला, पण ती मास्तरडी अधिपतींना भेटण्याचा प्रयत्न करणारच ना, आणि त्यांना हे सगळं कळणारच ना. मात्र त्यावर भुवनेश्वरी म्हणते की म्हणूनच तुला आता मी एक काम देते, काही झालं तरी सूनबाई अधिपतींना भेटता कामा नये. आणि त्यावर दुर्गी म्हणते की ठीक आहे ताई, मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते. तर भुवनेश्वरी म्हणत असते की आता काही झालं ना तरी सुनबाईंना आम्ही परत या घरात येऊ देणार नाही. त्यांनी आमचा संसार मोडला, आमचं लग्न मोडलं, आता आम्ही त्यांचा संसार मोडणार आहोत. या घरापासून तर त्या दूर गेल्याच आहेत, पण आता आधीपासून आणि त्यांच्या आयुष्यापासून कशा दूर जातील ते आता आम्ही बघतो. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुर्गी लगेच तिच्या एका माणसाला कॉल करते आणि अक्षराचे काही अपडेट आहे का असं त्याला विचारते. तर दुसरीकडे अधिपती ओंकारला विचारत असतो की आपण नक्की कुठे चाललोय. तर ओंकार म्हणत असतो की ते तू मला काही विचारू नको, आता मी फक्त तुला तुझ्या बायकोच्या समोर उभं करणार आहे. आणि ते ऐकून अधिपती तर काळजीत पडतो. दुसरीकडे अक्षरासुद्धा खूप घाबरलेली असते. ती सतत शिवानीला वेगवेगळे प्रश्न विचारत असते. त्यामुळे शिवानी हसून म्हणते की वहिनी, किती घाबरला आहात तुम्ही, अजिबात घाबरू नका. आपण ना आता थोड्याच वेळात त्या ठिकाणी पोहोचू. आपण रंकाळ्याजवळच जाणार आहोत. मग तिथे तुम्ही आणि भाऊजी मस्त फिरा, तुमच्यामध्ये जे काही भांडण झाले ते मिटवा आणि मग आनंदाने घरी जा. आणि त्यावर अक्षरासुद्धा खुश होतच हो म्हणते. मग त्यानंतर त्या दोघीजणी त्या ठिकाणी पोहोचतात. अक्षरा मनापासून शिवानीचे आभार मानत असते. आणि मग थोड्याच वेळामध्ये अधिपती आणि ओंकारसुद्धा त्या ठिकाणी येतात. आणि मग ते चौघेही जण त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. त्यावेळी अक्षराला तिने आणि अधिपतीने त्यांची पहिली ॲनिव्हर्सरी कशी सेलिब्रेट केली होती ते आठवतं आणि ती त्याच सगळ्या आठवणींमध्ये हरवून जाते. त्यावेळी अधिपतीने अक्षराला खूप छान सरप्राईज दिलेलं असतं. त्याचं तिच्यावर किती प्रेम आहे हे तिला पुन्हा एकदा सांगितलेलं असतं. आणि अधिपतीच्या त्या सरप्राईजमुळे अक्षरा तर खूपच खुश झालेली असते. त्यानंतर मग ते दोघेजण एक खेळ खेळायचं ठरवतात. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी ज्या ज्या लोकांनी मदत केलेली असते त्या त्या लोकांचे ते आभार मानायचे ठरवतात. सगळ्यात आधी अक्षरा आभार मानते ते देवाचे, तर अधिपती आभार मानतो त्याच्या आणि अक्षराच्या मैत्रीचे. त्यानंतर अक्षरा अधिपतीचेच आभार मानते आणि मग अधिपती आभार मानतो बजरंगचे. तो हसतच म्हणत असतो की जर त्या बजाने आपल्या दोघांना कोंडून ठेवलं नसतं ना तर मग मी माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला सांगूच शकलो नसतो. आणि ते ऐकून अक्षराला हसू येतं.
आणि मग त्यानंतर अधिपती अक्षरासमोर गुडघ्यावर बसतो. त्याने तिच्यासाठी छान अंगठी आणलेली असते आणि तो पुन्हा एकदा अक्षराला लग्नाची मागणी घालतो. अक्षरा म्हणत असते की अधिपती हे काय, आपलं तर लग्न झालं आहे ना. तर अधिपती म्हणत असतो की हो मास्तरीनबाई, पण तेव्हा तुमची आमच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती ना. मग आता दोघांचीही इच्छा आहे तर पुन्हा एकदा सप्तपदी घेऊ. आणि ते ऐकून अक्षरा खुश होते. त्यानंतर अधिपती तिच्या बोटामध्ये ती अंगठी घालतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण पुन्हा एकदा सप्तपदी घेत एकमेकांना वचनं देतात. आणि मग त्यानंतर केक कट करत त्यांची पहिली ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात आणि एकमेकांना मिठी मारतात. आणि हे सगळं काही जेव्हा अक्षराला आठवतं तेव्हा ती खूपच खुश होते आणि आनंदानेच अधिपतींना भेटायला जाण्यासाठी निघते. दुसरीकडे भुवी देवीसमोर उभी असते. ती म्हणत असते की देवी, आम्ही जे काही ठरवलं आहे ते तसंच होऊ दे. यामध्ये अधिपतींचं कोणतंही नुकसान होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. पण आता सुनबाईंना आम्ही पुन्हा कधीच या घरात येऊ देणार नाही. आमची खूप वर्षांपासूनची मोठ्या मालकांसोबत लग्न करायची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्णसुद्धा झाली असती जर सुनबाई मध्ये आल्या नसत्या. तर त्यांनी आमचं स्वप्न मोडलं, त्यामुळे आता आम्ही सुद्धा त्यांचं स्वप्न मोडणार आहोत. आम्ही त्यांचं लग्न टिकू देणार नाही. या घरामध्ये आम्हाला अधिपतींच्या आईसाहेब म्हणून मान आहे, पण मोठ्या मालकांच्या बायको म्हणून कोणताही मान नाही. त्यामुळे आता आम्ही सुनबाईंचा सुद्धा तो मान हिसकावून घेणार आहोत. काही झालं तरी त्या पुन्हा या घरात येणार नाही. आणि मग ती देवीचा आशीर्वाद घेते. तितक्यात दुर्गी त्या ठिकाणी येते. ती भुवनेश्वरीला म्हणत असते की ताई, मी एक बातमी आणली आहे. भुवनेश्वरी विचारते कोणती बातमी. तर दुर्गी तिला सांगते की ती मास्तरीन अधिपतींना भेटण्यासाठी निघाली आहे. ती शाळेतून घरी न जाता सरळ फॅक्टरीकडे जात आहे. ती आता अधिपतींना भेटणार आणि सगळं काही सांगणार. आणि ते ऐकून भुवनेश्वरी घाबरते. ती दुर्गीला म्हणत असते की दुर्गे, काही झालं तरी त्यांची भेट होता कामा नये. त्यामुळे आता मी जे सांगते ना ते तू कर. तर दुर्गी विचारते की काय करायचं आहे ताई. आणि मग भुवनेश्वरी तिचा प्लॅन दुर्गीला सांगते आणि त्यावर दुर्गीसुद्धा हसतच हो म्हणते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती आनंदानेच अक्षराला भेटण्यासाठी निघालेला असतो. अक्षरा आणि शिवानीसुद्धा त्याची वाट बघत एके ठिकाणी थांबलेल्या असतात. मात्र अधिपती जात असतानाच अचानक त्याला भुवनेश्वरीचा कॉल येतो. मात्र तो अधिपती कॉल रिसीव करत नाही आणि पुढे जाण्यासाठी निघतो. परंतु दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गीला असं सांगत असते की आम्ही आमच्या मुलाला अगदी व्यवस्थितपणे ओळखतो. काही झालं तरी त्या आधी घरीच येणार, त्या सुनबाईंना भेटायला जाणार नाहीत. तर मित्रांनो, आता अधिपती आणि अक्षराची भेट होते की नाही हे बघणं रंजक ठरणार आहे. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.